बघणार आहोत देवाच्या वचनाबद्दल आपण समजून घेणार आहोत. कशाबद्दल समजून घेणार आहे? कशाबद्दल? कारण देवाचं वचन हे खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. देवाचं वचन जर तुम्ही वाचते किंवा देवाच्या वचनाला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देते ना, तर तुम्ही एवढे आशीर्वादित होणार आहे. आज जे पण तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडत आहे त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? तुम्ही ऍक्युरेट देवाचं वचन समजून घेते आणि त्याप्रमाणे काय करते? चालत आहे. हालेलुया. नाही तर आज तुमच्या जीवनामध्ये एवढे ब्लेसिंग्स जे आज येते, एवढे ब्लेसिंग्स आले नसते. पण आज वचनाच्या द्वारे तुम्ही खूप जास्त आशीर्वादित असे काय लोक आहेत. हालेलुया. आणि अजून जास्त परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. एक सिंपल तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आपण ज्या वेळेस कुठल्या गोष्टीची खरेदी करतो, काय करतो? कुठल्या गोष्टीची? आपण जमिनी खरेदी करतो किंवा आपण एखादं व्हेकल खरेदी करतोय, गाडी खरेदी करतो, त्यावेळेस आपण काय करतो? एक ऍग्रीमेंट करत असतो. काय करत असतो आपण? सगळ्याला माहिती आपण काय करतो? ऍग्रीमेंट किंवा नोटरी करत असतो. काय करत असतो? नोटरी असती, बॉन्ड असतं आणि त्याच्यावर एक ऍग्रीमेंट म्हणून लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? ऍग्रीमेंट किंवा संमती पत्र म्हणून त्याला मराठीतून म्हणतात. हालेलुया. हे सगळ्याला माहिती आहे. सगळ्याला माहिती आहे. काय करतो आपण? एखादं घर खरेदी करतोय तर आपण एक ऍग्रीमेंट करतो आणि त्या ऍग्रीमेंट मध्ये आपण सगळ्या टर्म्स अँड कंडिशन टाकून दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हा आपला व्यवहार आहे, या तारखेला हा व्यवहार कंप्लीट होईल आणि या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. हे सगळ्याला माहिती आहे. आता एखादा व्यक्ती, एखादा खूप मोठा बिझनेसमॅन आहे, खूप मोठा काय आहे, आणि त्याने त्याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, त्याची खूप मोठी काय आहे? प्रॉपर्टी आहे. आणि तुम्ही आणि मी आपण एकदम खूप छोटे आहेत आणि आपण त्याच्यासोबत एक काहीतरी व्यवहार केलाय. त्याच्यासोबत आपण काय केलाय? आणि मग त्याला त्या मोठ्या, तो तर खूप मोठा आहे, त्याला त्या गोष्टीचं काही इम्पॉर्टंट आहे का? पण त्या नोटरीला आणि त्या ऍग्रीमेंटला आपण खूप काय करून ठेवत असतो? जपून ठेवत असतो. काय करून ठेवत असतो? कशामुळं? कारण त्या ऍग्रीमेंट द्वारे, त्या नोटरीद्वारे आपण त्या जागेला काय केलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. आता तो जो एवढा मोठा माणूस आहे त्याच्या कदाचित लक्षात राहत नाही, पण ज्या वेळेस तुम्ही त्याच्याकडे ऍग्रीमेंट घेऊन जाता, काय घेऊन जाता? त्याला काय सांगता? राहिलेली रक्कम अजून आम्हाला काय करायची? द्यायची आहे. तुम्ही ती रक्कम काय केलेली नाही? दिलेली नाही. तो कदाचित त्याच्या शब्दाला विसरून जाईल, तो कदाचित त्याच्या गोष्टींना काय जाईल? विसरून जाईल. पण तुमच्या जवळ काय राहणार आहे? ऍग्रीमेंट. काय राहणार आहे? त्या ऍग्रीमेंटला तुम्ही त्याला दाखवता आणि काय म्हणता? हा व्यवहार अजून काय झालेला आहे? बाकी राहिला. मग त्या ऍग्रीमेंटला वाचतो आणि त्या ऍग्रीमेंटला वाचून, त्या ऍग्रीमेंटला आठवून तो राहिलेला सगळा व्यवहार काय करत असतो? पूर्ण करत असतो. हालेलुया. हालेलुया. एवढं सगळ्याला समजलं तर तो ऍग्रीमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ते देवाचं. हालेलुया. 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 याला काय म्हणलं तुम्हाला माहिती आहे? पवित्र शास्त्र. काय म्हणलेलं आहे? काही ठिकाणी करार म्हणून सुद्धा म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? करारलाच काय म्हणतात इंग्लिश मधून? ऍग्रीमेंट. काय म्हणतात? नवीन करार, जुना करार. न्यू ऍग्रीमेंट, ओल्ड ऍग्रीमेंट. म्हणजे परमेश्वराला जर तुम्हाला आठवण करून द्यायची कुठल्या गोष्टीची, तर तुम्ही किती जरी प्रार्थनेत म्हणले देवा आठव तू केलेल्या गोष्टींना, देवाला आठवणार आहे का? पण ज्यावेळेस हा करार घेऊन जाता का तुम्ही आणि देवाला म्हणता की प्रभू तुझ्या वचनात लिहिलेलं आहे, यशाया 53:3 मध्ये तू म्हटलास की तू माझ्यासाठी त्या व्याधी आणि क्लेश त्या क्रूस खांबावर वाहिले आणि तुला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय? देवाला काय होते? ऍग्रीमेंटची. देवाला काय द्या? हालेलुया. 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 त्याला दुसरं ऍग्रीमेंट नाही समजत. त्याला कोणतं ऍग्रीमेंट समजतं? पवित्र शास्त्रामधलं वचन. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्याकडे एवढं मोठं ऍग्रीमेंट आहे, एवढ्या मोठ्या राजाचे तुम्ही पुत्र कन्या वारिस आहेत, एवढं मोठं स्वर्ग तुमचं आहे, एवढ्या मोठ्या राजाचे लेकर आहेत तुम्ही, पण खाली जगामध्ये कशासारखे जगत आहे? भिकाऱ्यासारखे जगत. कशासारखे जगत आहे? कशासारखे जगत आहे? कशामुळं? माहितीच नाही ऍग्रीमेंट. काय माहित नाही आपल्याला? काय माहिती नाही? ज्यांना ज्यांना ऍग्रीमेंट माहिती आहे, ज्यांना ज्यांना प्रभूचे वचन माहिती आहे,
ते भांडून परमेश्वराजवळ जात आणि परमेश्वर काय म्हणतात, परमेश्वरा तुझ्या वचनात लिहिलेलं आहे आणि हे असंच आहे आणि तू हे माझ्या जीवनामध्ये पूर्ण करणार. म्हणजे कारण हे कशामध्ये लिहिले, तुझ्या वचनामध्ये. आणि देवाला काय आठवतं, वचन. इस्रायल लोक होते, रडत होते, मिसर देशामध्ये गेले होते. कुठे गेले होते? आणि अब्रामासोबत परमेश्वराने वाचा बांधली होती, 430 वर्षानंतर मी इस्रायल लोकांना त्या मिसर देशातून बाहेर काढेन आणि मी त्यांना कनान देशामध्ये काय करत. हालेलुया. हालेलुया. मिसर देश मधले इस्रायल लोक विसरून गेले होते, रडत बसले होते. काय करत बसले होते, कोण आता आम्हाला बाहेर काढल, कोण आम्हाला वाचवल, हे लोक आमच्यावर लय जाच करत आहे. मग त्यांना त्याच्यातल्या व्यक्तींना आठवलं की 430 वर्षानंतर परमेश्वर आम्हाला या गुलामगिरीतून काय करणार आहे. त्यांनी परमेश्वराकडे काय केली, काकुळत केली, परमेश्वराकडे रडायला लागले आणि परमेश्वराने त्या कराराला आठवून 430 वर्षानंतर मोशेच्या द्वारे त्या इस्रायल लोकांना काय केलं, बाहेर काढलं. हालेलुया. 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 हे ऍग्रीमेंट, हा कराराचा कोश, हे बायबल, हे वचन असंच नाहीये. हे काय नाहीये, याच्यामध्ये खूप मोठे काय लपून ठेवलेले आशीर्वाद. काय ठेवलेले, काय ठेवलेले. जर तुम्ही रोज देवाचं वचन काय करणारे, वाचणारे, काय करणार, देवाचं वचन ज्यांना वाचता येत नाही ते ऐकणार आहेत देवाचं वचन, काय करणारे आणि बोलणारे आणि काय करणारे, परमेश्वराला आठवून देणारे. परमेश्वरा तुझ्या प्रतिज्ञेला आठव, तू केलेल्या करारांना, तू केलेल्या वचनांना आठव. परमेश्वर बोललो होता की मी शेवटच्या काळामध्ये माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. मग ज्या वेळेस आपण त्या कराराला, त्या प्रतिज्ञेला घेऊन परमेश्वराकडे प्रार्थना करतो, प्रभू तू बोललास योएल संदेशाच्या पुस्तकामध्ये, तू बोललास प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2:49 मध्ये म्हटलं होतं की मी शेवटच्या काळामध्ये माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. त्या प्रतिज्ञेला आठवून तो आमच्यावर काय कर, तुझ्या आत्म्याचा बरोबर पवित्र आत्म्याला तुमच्यावर काय करायला लागतो. हालेलुया. पण आपल्याला देवाच्या प्रतिज्ञेला, देवाच्या आज्ञेला, देवाला काय करून द्यायचंय. असं नाही की परमेश्वर विसरतो, परमेश्वर बघत आहे. परमेश्वराने अभिवचन काय दिलंय, माझं जे वचन मी पाठवलंय ते ज्या कार्यासाठी गेलंय ते कार्य पूर्ण करून ते विफल झाल्याशिवाय काय होणार नाही, वापस येणार. हालेलुया. हालेलुया. जे पण वचन तुम्ही घेता आणि त्याला काय करता, तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही त्याला पेरता, ते जसं जातं ते जमिनीत पेरलं जातं आणि ते काय होतं, ते काय होतं, आणि ते फक्त असंच उगून नाही येत, तर ते काय घेऊन येतं, फळ घेऊन येतं. काय घेऊन येतं. आज लोकांच्या जीवनामध्ये फळ कशामुळे नाहीये, कारण त्यांनी काय केलेलं नाही, वचनाचं बी काय केलेलं नाही. वचनाचं बी कमजोर आहे त्यांच्याकडे, वचनाचं बी नाहीये, काय नाही त्यांच्याकडे, म्हणून ते पेरत नाहीये. तुम्ही किती सगळेजण शेती करतात, भरपूर इथं लोक काय करतात, काय करतात. तर शेती करायच्या अगोदर आपण काय करत असतो, डायरेक्ट जातो बी घेऊन, घरातून आणतो, दुकानदाराकडून बी आणतो आणि त्यात बी आम्हाला आणि जातो शेतामध्ये देतो फेकून. असं करतो का. त्या शेतामध्ये जाण्याच्या अगोदर त्या सगळ्या शेताला आपण काय करून घेतो, नांगरून घेतो, वखरून घेतो, त्याची पूर्ण साफसफाई करतो, व्यवस्थित मशागत करतो, त्याला एकदम भुसभुशीत त्या जमिनीला बनवतो, ती जमीन ते प्लॅटफॉर्म एकदम रेडी करतो. काय करण्यासाठी. हालेलुया. आणि ज्यावेळेस पेरतो का त्यावेळेस पण खूप आशेनं पेरत असतो की एवढं बी आहे ना, दुकानदाराला पण म्हणतो गॅरंटीचं बी आहे का, हे कुठं पण याचं काय झालं नाही पाहिजे, डुप्लिकेट तर नाही आहे ना. 3 वेळेस त्या पॅकेटला काय करतो आपण, बघता किती जण बघता. हालेलुया. बरं, बाकीच्या शेतकऱ्यांसोबत पण डिस्कशन करत असतो की आता कोणती व्हरायटी लावा, कोणती जात लावावी, कपास लावायची, कापूस लावायचा आहे, पण चांगला आला पाहिजे, बाहुबली लावू का कोणतं लावू सांगा मला. मग जे बाकीच्यांची चर्चा चालू असते ती चर्चा ऐकून मग आपण ते पॉकेट काय करतो. हालेलुया. कारण त्याला माहिती एका बीवर पूर्ण सीझन, पूर्ण वर्ष, पूर्ण तेवढा जेवढं सीझन आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हालेलुया. हालेलुया. त्या बियाची किती काळजी घेतो, पण त्या बियाची जे पेरायचंय ते काय करायचंय, कारण त्याच्यातून काय होणार आहे आणि ते उगवणारे
त्यावेळेस ते खूप गोष्टींना आपल्या पूर्ण करणार आहे. हालेलुया. आणि हे बी, हे बायबलचं बी, ज्याचं जे गॅरंटी दिली परमेश्वर, त्याची काय दिलेली आहे की हे बी ज्यावेळेस पेरणार आहे, ते ज्या कार्यासाठी गेलंय ते कार्य कंप्लीट केल्याशिवाय आणि विफल झाल्याशिवाय ते काय होणार नाही. याची तर गॅरंटी दिली परमेश्वराने. याची काय दिलेली? कारण त्याच्या मुखातून निघलेलं तो काय आहे? त्याच्या मुखातून निघलेलं काय आहे? याची एवढी टेस्टिफाईड केलेलं वचन आहे. अग्नीमध्ये ते टाकून एकदम प्युअर केलेलं असं परमेश्वराचं आहे काय आहे? हालेलुया. त्याच्या मुखातून निघलेलं काय आहे? ज्यावेळेस तुम्ही वचनाला घेता त्यावेळेस काय पाहिजे तुम्हाला माहितीये? मी जसं ज्यावेळेस पेरायला गेलो होतो ना शेतामध्ये, बी सेम तसंच मी वचनाला कशाप्रमाणे घेते? बियाप्रमाणे. कशाप्रमाणे? 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 हे बी आहे आणि हे बी खूप महत्वाचं आहे आणि या बीला मी घेते आणि माझ्या अंतःकरणाच्या भूमीमध्ये मी याला काय करत आहे? आपलं अंतःकरण म्हणजे काय आहे? भूमी. अंतःकरण म्हणजे काय आहे? बायबल मध्ये काय सांगितलंय? सगळ्या रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष करून आपल्या अंतःकरणाचं काय कर? विशेष रक्षण कर. कसं रक्षण कर? कसं रक्षण कर? कसं रक्षण कर? कारण हे जे अंतःकरण आहे ना, हे अंतःकरण त्या जमिनीसारखं आहे. कशासारखं आहे? जर तुम्ही या अंतःकरणावर मशागत करणार नाही, याला साफसूफ करणार नाही, याची तुम्ही व्यवस्थित निगा राखणार नाही, तर कोणी येईल आणि या अंतःकरणाच्या जमिनीवर काही पण पेरू नये. हालेलुया. 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 कोणी आला अचानक तुमच्या शहरात काही पण गांजा पिऊन गेलं, तुम्हाला चालणार आहे का? सकाळी तुम्ही पोलीसवाल्यांनी तुम्हाला पकडून यायचं. दुसऱ्या दिवशी काय झालं? गांजा पेरला होता. कुठं पेरला होता? कोणी पेरला? आम्हाला नाही माहिती कोणी पेरला. तुम्हाला पोलीसवाले येतील आणि काय करतील? हालेलुया. गुन्हा केला का तुम्ही? केला. जमीन तुमची होती, तिची काय केली नाही? रक्षा केली, प्रोटेक्ट केलं नाही त्या गोष्टीला. काय केलं नाही? त्याच्यामध्ये कोणीतरी येऊन काय केलं? पेरलं आणि तुमचं लक्षच नाही, तुम्ही जमिनीकडे गेलेच नाही, जमीन तशीच पडलेली. एकदा गेले होते फक्त आणि तिथं काय केलं? पेरलं आणि तिथून काय झाले? वापस आले. नंतर कधी गेले? आता लय मोठं गवत झाले तेव्हा कुठे गेले? शेताकडे. हालेलुया. आज विश्वासणाऱ्याची परिस्थिती, त्यांच्या जमिनी जशा पडल्या का तसे त्यांचे अंतःकरण काय झालेले? कोणी पण येतं, काही पेरून जातं. कोणी पण येतं आणि पेरण्याचं मेन हे काय तुम्हाला माहिती प्रियांनो? आपले डोळे आणि आपले जे बघतोय ते कुठं जातंय? जमीन. जे ऐकतोय ते कुठं जातंय? हालेलुया. आणि बायबल तर स्पष्ट सांगता की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तुमचं जे धन आहे ना, त्याचं पण एवढं रक्षण करू नका. तुमचं जे मौल्यवान वस्तू आहे ना, त्याचं पण एवढं रक्षण करू नका. पण कशाचं रक्षण करा? आपल्या कशाचं रक्षण करा? तुमच्या अंतःकरणामध्ये कोण येऊन काय करत आहे? पेरत. हालेलुया. हालेलुया. एक वचन काढूया आपण मत्ती शुभवर्तमानाचा 12वा अध्याय. आणि आपण यावेळेस वाचणार आहोत 12वा अध्याय आणि 12वा अध्याय 33 वचन वाचणार आहोत आपण यावेळेस. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावून झाड कळते. हालेलुया. काय सांगितलंय? जे झाड आहे त्या झाडाच्या कशावरून कळतं? फळावरून. कशावरून कळतं? मग आपण जे झाड आहे आपल्या फळावरून कळणार आहे की आपण चांगले किंवा वाईट आहे. हालेलुया. 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 मग पुढे काय सांगितलंय की झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळतं. कशावरून झाड कळतं? कशावरून झाड कळतं? बायबलचं वचन काय सांगतं? तुम्ही
फळ देणारे बनले पाहिजे. काय देणारे बनले पाहिजे? काय देणारे पाहिजे? येशू गेला, त्याला भूक लागली होती. त्याला काय लागली होती? आणि तो अंजिराच्या झाडाजवळ गेला होता. पुढे गेला होता आणि त्यांनी बघितलं अंजीरच्या झाडाला फक्त खूप काय होते? पानं होते. त्याला काय नव्हतं? काय नव्हतं? आणि येशू तिथं काय बोलला की इथून पुढे तुला कधीच काय लागू नये. हालेलुया, हालेलुया. येशू जसं बोलला, नंतर परत दुसऱ्या दिवशी तो त्याच रस्त्याने चालला होता. बघितलं ते झाड पूर्ण काय झालं होतं? हालेलुया. काय नव्हतं त्याला? काय नव्हतं? फळ कशावरून येणार आहे? ज्यावेळेस बी पेरणार आहे. हालेलुया. फळ कशावरून येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे? काय पेरणार आहे? म्हणून बी पेरताना, त्या बी पेरल्यानंतर सुद्धा त्या झाडाची तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे निगा राखायची, तेव्हा ते चांगल्या फळाला घेऊन येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे असं सांगितलंय, आपण बघतो, अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? काय असतं आपण? कोणाला सांगितलं पहिले? अहो सापाच्या, काय म्हणलं इथं? अहो सापांच्या, म्हणजे अहो सैतानी लोकांनो, अहो सापाच्या पिल्लांनो. इथं काय सांगितलंय की तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा काय करता येईल? काय असताना? वाईट असताना. काय असताना? जर तुम्ही पापामध्ये जीवन जगत आहे, कशामध्ये जीवन जगत आहे? मग आपण कोणाचे लेकर आहे? कोणाचे? आणि सैतानाचे लेकर कोणासारखे राहणार आहे? कोणासारखे राहणार आहे? म्हणजे देवाचे लेकर ते कोणासारखे राहतील? म्हणजे इथं काय सांगितलंय? अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार आहे. जे अंतःकरणामध्ये काय येणार आहे? जे तुम्ही ऐकत आहे का, ते कुठं जाते? जे तुम्ही बघत आहे का, ते कुठं जाते? आणि अंतःकरण त्यांनी काय होऊन जाते? तोंडातून पान काय निघणार आहे? हालेलुया, हालेलुया. कशाचं विशेष करून रक्षण करायचंय? कशाचं रक्षण करायचंय? कशाचं रक्षण करायचंय? कशाचं रक्षण करायचंय? बोला, मी माझ्या अंतःकरणाचं विशेष करून रक्षण करणारे. कारण सर्व मौल्यवान वस्तूपेक्षा ते माझं अंतःकरण विशेष मौल्यवान. हालेलुया. कोणत्याही विचाराला लगेच आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही. हालेलुया. सगळ्यात जास्त विचार किंवा सगळ्यात जास्त गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये कधी यायला लागतात? त्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने तुम्ही जे पिक्चर कैद करत आहे का, त्यांनी ते कुठं जाते त्याचे? हालेलुया. मोबाईल मध्ये रील्स पाहणं चालू आहे, मग सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी त्या कुठं चालल्या? कानाने काय ऐकणं चालू आहे? चुकीच्या गोष्टी, या विचाराच्या गोष्टी ऐकून 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 पुढे चालल्या. ऑटोमॅटिक ती स्पिरिट. मी ज्यावेळेस गाडीवर येत होतो, चालवत होता गाडी, आणि मला त्याच्या आत्म्याने काय सांगितलं? व्यभिचार करणं हा जो व्यक्ती करत आहे ना, हा तो स्वतः नाही करत आहे, ही ती स्पिरिट त्याला काय करत आहे? व्यभिचार करण्यासाठी भाग पाडत आहे. काय करण्यासाठी? त्याला काय करण्यासाठी? आपण तर एवढा चांगला व्यक्ती होता, एवढा चांगला होता, मग हा या पापामध्ये कसं काय अडकला? हालेलुया. तर तो लगेच जाऊन डायरेक्ट व्यभिचार करायला लागला का? तो पहिले काय करायला लागला? पिक्चर कैद करायला लागला. कशामध्ये? डोळ्यात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल मध्ये ज्या काही गोष्टी बघता, किंवा जे तुम्ही ज्या संगतीमध्ये ज्या राहता, तुम्ही ज्या लोकांसोबत तुम्ही राहता, तुम्ही त्या गोष्टी तुमच्या डोळ्याने बघण्याच्या द्वारे, तुमच्या बघण्याच्या द्वारे, तुमच्या ऐकण्याच्या द्वारे त्या गोष्टी कुठे जाणार आहे? स्पिरिट्स तुमच्यामध्ये घुसणार. काय घुसणार त्याच्याद्वारे? दुष्ट आत्मा. काय घुसणार आहे? बघा, तुम्ही अनुभव घ्या. लय जणांना अनुभव असणार आहे की तुम्ही काय करा, मोबाईल मध्ये जेव्हा टाइम घालवता ना, थोड्या तुम्ही प्रार्थनेला बसले ना, ऑटोमॅटिक ते पिक्चर, ते व्हिडिओज, त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतात. हालेलुया. सगळे नाही येत. तुम्ही जेवढे रील्स बघितल्या, 500 रील्स बघितल्या का, 500 रील्स कधीच नाही येणार तुमच्या डोळ्यासमोर. कोणत्या रील्स येतील? ज्या रील्सला बघून तुम्ही जास्त मध्ये घेतलेले त्या गोष्टीला. हालेलुया. सगळे येणार आहे का? ज्यांना तुम्ही
ज्या गोष्टी घुसणार होत्या आणि त्याच्यासोबत तुम्ही अग्रीमेंट केलंय की ये आणि काय कर, घुस माझ्यामध्ये, त्याच गोष्टी कुठे घुसणार आहे? सगळ्यांनी घुसणार आहे. सगळे मी तुम्हाला सांगतो कधीच नाही घुसत. तुम्हाला त्या गोष्टी सोबत सहमती करावी लागते. काय करावं लागते? हा, मी तुला अलाव करत आहे माझ्या पुढे घुसण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. डायरेक्ट कुठलीच गोष्ट कधीच घुसत नाही. ती पहिले काय करत असते, आपल्या शरीराकडनं परमिशन घेत असते. काय घेते? आणि त्याला परमिशन देणार कोण आहे? आपलं अंतःकरण. काय परमिशन कोण देते त्याला? डोळ्याने बघत आहे, पिक्चर कैद करत आहे, मग एकच पिक्चर, एकच रील किंवा एकच व्हिडिओ आवडतो आणि तो त्याला आपण काय करतो? बघायला लागतो, एकदम लक्ष देऊन. काय करून द्यायला लागतो? बाकीचे असेच पाहत होतो, पण याला काय करायला लागलो आपण? लक्ष. जसं लक्ष दिलंय का थोडं घुसलं ते नंतर लगेच बाहेर नाही येणार. काही दिवसांनी ते तुमच्या जीवनामध्ये काम करायला लागेल, ते स्पिरिट. मग नंतर ते काय होणार आहे? बाहेर यायला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून विशेष करून आपल्या कशाचं रक्षण करायचंय? म्हणून काही बघत बसायचं नाही. काहीही बघत बसू. जर तुम्ही जे बघणार आहेत तुम्ही तसे काय होणार आहे? बनणार आहे. तुम्ही जे बघणार आहेत तसे तुम्ही काय होणार आहे? तुम्ही गँगस्टरचे व्हिडिओ बघणार आहेत तर तुम्ही काय बनणार आहे? तुम्ही जर चुकीचे व्हिडिओ बघणार आहेत तर तुम्ही काय बनणार आहेत? मध्ये नव्हतं आलं का? मध्ये ते कश्यपच्या गँगचे सगळे व्हिडिओज बघत होते पोरं, युथ लेकर काय करायचे? त्याच गोष्टी बघायचे. लगेच त्यांच्या पण खांद्यावर रुमाल, ते डोक्याला टिक्का, लगेच ते काय झालं? चालू झालं. आता मध्ये एमसी स्टॅन आला होता, सगळे काय बघायला लागले? एमसी स्टॅनचे व्हिडिओ. लगेच सगळे लेकरांमध्ये ते दुष्ट आत्मा घुसला एमसी स्टॅनचा आणि लगेच ते त्या पद्धतीने रॅप तयार करायला लागले. हालेलुया, हालेलुया. तुमच्या हातात आहे तुम्हाला परमिशन कोणाच्या गोष्टींना द्यायची. तुमच्यामध्ये तुम्हाला कोणाला घ्यायचंय हे कोणाच्या हातामध्ये? हालेलुया. देवाने एवढं जेंटलमॅन बनवलंय, चांगलं बनवलंय, ते चांगलं सोडून आपण कोणाला तरी बघून आपल्यामध्ये त्या स्पिरिटला घुसून घ्यायचंय का? हालेलुया. मला एक सांगा, एक व्यक्ती चांगला राहिला, एकदम सिंपल राहिला, चांगला दिसतो का एकदम काहीतरी असं विद्रूप केल्यावर तो चांगला दिसतो? एकदम सिंपल राहिला. कसा राहिला नाही? तर बाळी कानामध्ये, टॅटू बनलेले हातावर, अजून काहीतरी वेगळ्याच गोष्टी केल्या आणि त्याला वाटतं की मी आता खूप काय दिसतोय. मी तुम्हाला सांगतो, जेंटलमॅन दिसताना त्यावेळेस तुम्ही खूप चांगले दिसता. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला जसं जेंटलमॅन बनवलं एकदम चांगलं, नाही त्याला जर तुम्हाला जन्म द्यायचा त्याच तुम्हाला बाळ्या बिळ्या सगळं घालून त्यांनी काय केलं असतं? हालेलुया, हालेलुया. आपल्या चर्चमध्ये खूप बघून लोकांनी या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि ते एकदम जेंटलमॅन सारखे दिसत. हालेलुया, हालेलुया. त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया आपण. आता ऍक्च्युअल वचनाकडे येणार आहोत आपण. यावेळेस आपण काढणार आहोत मार्कुस शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि यावेळेस वाचणार आहोत आपण 15 वचनापासून. आता ऍक्च्युअली वचनामध्ये आपण जाणार आहोत. आपण आपल्या अंतःकरणाच्या भूमीला काय केलेलं आहे? तयार केलं. आपल्या जमिनीला आपण काय केलेलं आहे? हालेलुया. किती जणांनी आपल्या जमिनीला तयार केलेलं आहे? आता आपली जमीन आपण काय केलं? त्याच्यावर जे कचरा होता, जे सगळं कुसळे आले होते, त्याला आपण काय केलं? नांगरट करून ते एकदम काय केलंय? हालेलुया. आता तिथं आपल्याला काय पेरायचं देवाचं? हालेलुया. त्यावेळेस एक व्यक्ती बी पेरण्यासाठी निघाला होता. काय पेरण्यासाठी? हालेलुया. तर आपण यास काढूया 15 वचन यास वाचूया. वाटेवर वचन पेरले जाते, तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर शैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलंय की ज्या वेळेस बी पेरण्यासाठी एक व्यक्ती निघाला आणि त्यांनी ते बी टाकलं आणि ते बी कुठं पडलं होतं? पहिले वाटेवर पडलं होतं. कुठं पडलं होतं? आता वाटेवर ज्यावेळेस बी पडलं तिथं काय आले तुम्हाला माहितीये? पक्षी आले आणि त्या पक्ष्यांनी ती बी काय केलं? वेचलं आणि काय केलं? हालेलुया. म्हणजे सगळ्यात पहिली जी भूमी दाखवतोय ती काय आहे की ज्या लोकांचं अंतःकरण कशासारखं आहे? दगडासारखं. कशासारखं झालंय? वाटेवर पडलेलं म्हणजे काय? एखादं पाऊल वाट बघितली असेल, सगळ्यांनी पाऊल वाट बघितली. ती कशी असते? फक्त जे तिथून चाललेलं आहे ना तेवढंच फक्त तिथं काय पडलेली? वाट पडलेली. हालेलुया. आणि ती कशी असते? एकदम टफ असते, एकदम कडक असते. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या वचनाला काय करत आहे?
ऐकत आहे, पण तुमचं अंतःकरण काय झालेलं आहे? दगडासारखं. कशासारखं? कसं? तुमचं अंतःकरण कठीण आहे. तुम्ही कोणाला काय करायला तयार नाहीये? क्षमा करायला. काय करायला तयार नाही? कोणाला क्षमा करायला तयार नाही. तुम्ही स्वतः सुद्धा पश्चाताप करायला काय नाहीये? तयार नाही. आणि तुम्ही स्वतः कशामध्ये चालत आहे? एकदम पापामध्ये चालत आहे. कशामध्ये चालत आहे? हालेलुया. आपण एक वचन काढूया. या वचनाचे रिलेटेड आपण 21 करा पत्र. आणि आपण काढूया 4था अध्याय आणि याच वाचूया आपण 8व्या वचनापासून. म्हणून तो म्हणतो त्यांनी 4था अध्याय आणि 8वं वचन 21 करा पत्र. त्याची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्याच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहे. हालेलुया. काय सांगितलंय? त्यांची बुद्धी अंधकारमय झाली. त्यांची बुद्धी काय झाली? काय झाली? काय झाली? काय झाली? या जगातले जेवढे पण लोक आहेत जे पापामध्ये जीवन जगत आहे, त्यांची बुद्धी काय झालेली आहे? काय झालेली? अंधकारमय झाली. कशामुळं? पापामुळं. कशामुळं? आणि पुढे काय सांगितलंय? त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे. पापामुळं तुम्हाला माहितीये बुद्धी काय होती? अंधकार. काय होती? पापामुळं बुद्धी अंधकारमय होती. आणि अंतःकरण कसं होतं? कठीण. अंतःकरण कसं होती? आणि पुढे सांगितलंय अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन. त्यांच्यात काय उत्पन्न आलंय? अज्ञान म्हणजे मूर्खता. काय म्हणलं त्याला? त्यांच्यामध्ये काय निर्माण झाली? हालेलुया. कशामुळं? पाप करत जाते. एखादा व्यक्ती काय करत आहे? चोरी करत आहे. एखादा व्यक्ती काय करत आहे? ती चोरी तो डायरेक्ट मोठी चोरी करत आहे का? छोट्या छोट्या गोष्टीपासून तो काय करतो? हालेलुया. आणि ते पाप काय व्हायला लागतं? एखादा व्यक्ती काय करतो? लबाडीच्या गोष्टी करतो. पहिले कशापासून सुरुवात करतो? छोट्या गोष्टी. कशापासून? हालेलुया. व्यसनामध्ये पण डायरेक्ट व्यसनात जातो का? पहिले थोड्यापासून चालू करतो. पहिले तो नसतो कधीच पित. त्याच्या सोबतचे जे असतात का ते पिणारे असतात. कोण असतात? फक्त त्याच्या सोबत काय करत असतो? जात असतो. काय द्यायला त्यांना? कंपनी द्यायला. काय द्यायला? नाही मी पित नाही, फक्त मी त्यांच्या सोबत काय करतो? आणि मग रात असता हळूहळू काय व्हायला लागती? आपण प्यायला. हालेलुया. म्हणजे काय? पाप डायरेक्टली अटॅक नाही करत कोणावरच. ते हळूहळू काय व्हायला लागतं? पॉइझन सारखं यायला लागतं. हालेलुया. आणि माणसाचं अंतःकरण काय करायला लागतं? कठीण करायला. आज तुम्ही बघा लेवल माणसाच्या अंतःकरणाच्या कठीणतेची लेवल एवढी स्ट्रॉंग वाढलेली आहे की लोक मरत ऍक्सिडेंट मध्ये. काय होते? आणि कोणीच त्यांना उचलायला तयार होत नाही. कोणीच त्याला काय करायला तयार होत नाही. उलट तिथं काय करतील? फोटो काढतील, रील्स काढतील, पण त्यांना काय करणार नाही? वाचवणार. समोर भांडणं चालू आहे नवरा बायकोचे आणि असे भांडणं चालू आहे तरी कोणी तिथं मध्ये काय करायला जाणार नाही. तिथं काय बनवत बसतील? रील बनवत. मुलांचे भांडणं चालू आहे कोयत्याने, चाकूने, कोणीच मध्ये जाणार नाही काय करायला? वाचवायला. काय बनवत बसतील? कशामुळे झालंय? कोणत्या तरी माणसाचं समोर जीव जाते हे दिसत आहे, पण समोरच्या लोकांचे अंतःकरण काय झाले? दगडासारखे. हालेलुया. हालेलुया. आणि या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे ते देवाच्या जीवनाला काय झालेले? पारखे झाले. म्हणजे देवाच्या जीवनापासून ते काय झालेले? दूर झाले. काय झालेले? एखादा व्यक्ती पाप करत आहे ना, त्याच्या पापाची लेवल एवढी स्ट्रॉंग वाढून जाते ना, त्याला काहीच वाटत नाही. त्याला काय? काहीच वाटत नाही त्याच्या कशाचं? पापाचं. मला काल का परवाच एका बहिणीचा फोन आला आणि ती काय म्हणे, माझे मिस्टर आहेत पास्टर, ते काय करत आहे? व्यभिचाराच्या पापामध्ये. कशामध्ये? आणि ते एवढे व्यभिचाराच्या पापामध्ये वाटले, ज्या मुलीसोबत तिचा व्यभिचार चालू आहे ती मुलगी सुद्धा काय आहे? प्रेग्नेंट आहे म्हणे. काय ती मुलगी? हालेलुया. ताई मग तुम्हाला याच्या अगेन्स्ट उभा राहून ऍक्शन घ्यायची म्हणलं, तुम्ही काय करत आहे म्हणलं? नाही म्हणे पास्टर मी कसं सांगू कोणाला? मी जर माझ्या नातेवाईकाला सांगितलं ते मला साथ देत नाही आणि त्यांना पण मी बोलले तर ते माझं काय करत नाही. म्हणजे तो माणूस चुकीच्या गोष्टी करत आहे तरी तो काय करत आहे?
निर्भीडपणे काय करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे. आणि ही बहीण तिचं काही नसताना सुद्धा ती त्या गोष्टीला काय करत आहे, सहन करत. काय करत आहे, मी कसं सांगू, माझ्या घरचे मला साथ देणार नाही, मला कोणीच माझं ऐकणार नाही, मला पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मी काय करू, मला काही करू नका. जाऊन त्या मुलीला जाऊन स्पष्ट सांगा, हा नवरा माझा नाही झाला तर तुझा पण शेवटपर्यंत कधीच नाही होणार, आणि तू या गोष्टीपासून दूर राहा, कारण मी ऑथॉरिटी घेऊन याच्या सोबत काय केलेलं आहे, लग्न केलंय, आणि डायरेक्ट या गोष्टीच्या अगेन्स्ट उभं राहून तुमच्या परिवारातल्या लोकांना घेऊन या गोष्टीच्या विरुद्ध उभं राहणार. हालेलुया. तर तुम्ही जर या गोष्टीच्या विरुद्ध उभं राहणार नाही तर जो पाप करत आहे ना त्याची अजून हिंमत जास्त. हालेलुया. पाप करणाऱ्यापेक्षा जो सहन करत आहे का तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. हालेलुया. 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 आपल्या मुलींना एवढं सक्षम बनवा की त्यांचं आणि तुमचं नातं एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे. काही जरी चुकलं तरी मुलगी त्या गोष्टीच्या अगेन्स्ट उभं राहिली पाहिजे. तिला एवढी काय द्या, हिंमत द्या. तिला काय द्या, समाज काय म्हणून, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, म्हणून तो सर्रास पाप करत फिरल. आणि ही बहीण बिचारी स्वतःला काय करत बसत, मला उद्या चालून तुमचा मुलगा पण तुमची साथ देणार नाही. का बरं, की तुला चान्स होता त्यातनं बाहेर निघायचा, पण तू काय करत बसली तिथं. पण जर तू त्या पापापासून बहीण बाहेर निघली, त्या व्यक्तीला जो करत त्याला करू दिलं, आणि तू त्याच्या अगेन्स्ट उभं राहिली, तर उद्या तुझ्या लेकराच्या नजरेसमोर एक आयडियल राहशील की माझ्या आईने ते पाप सहन नाही केलं, त्याच्या पापाच्या अगेन्स्ट उभं राहून ती काय झाली, लढली त्या पापाच्या विरुद्ध. हालेलुया. मुलांना तुमची साथ देऊ या न देऊ, पण तुमचा मुलगा नेहमी तुमची काय करत. हालेलुया. माझ्या आईने एक प्राऊड फील गोष्ट केली की तिनं त्या पापामध्ये ती काय झाली नाही, भागीदार झाली. हालेलुया. त्याच्या ती अगेन्स्ट काय झाली, उभा राहिली. नेहमी प्रत्येक वेळेस ही गोष्ट सांगत असतो, कोणी जर पाप करत आहे ना त्या पापाच्या गोष्टीला बिलकुल काय करू नका, सपोर्ट. काय करू नका, नाही तर त्या पापाबरोबर त्या सपोर्ट मध्ये तुम्ही सुद्धा त्या पापाचे तेवढेच भागीदार होणार. सैतान बक्षत नाही, मी तुम्हाला सांगतो. सैतान येणे पाप काय की तुम्ही पाप केलंय तर तुम्ही त्या पापाला सपोर्ट करत आहे. सैतान जो सपोर्ट करत आहे त्याला पण तेवढाच त्रास देतो, आणि जे पाप करत आहे त्याला पण तेवढाच तो काय करतो. हालेलुया. हालेलुया. दंड फक्त पाप करणार नाही ओढवत, जो सहन करत आहे, जो त्या पापाला काय करत आहे, सपोर्ट करत आहे, त्याच्यावर पण तेवढं दंड काय होणार आहे, ओढवणार. हालेलुया. 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 म्हणून प्रियांनो, देवाच्या जीवनाला लोके पारखे का बरं झाले, त्यांच्या अंतकरणाच्या कशामुळे, कठीणपणा. कशामुळे, दगडासारख्या अंतकरण काय झाले, कशासारखे. आणि देवाचं वचन काय करते, आपण ऐकते, आणि ते बी आपण पेरते, पण ते बी कशावर टाकलेलं आहे, वाटेवर, खडकावर. ते वाटेवर जे टाकलंय ते बी मध्ये जाणार आहे का, त्याला कोणी येऊन पाखरं काय करणार आहे. ते पाखरं म्हणजे हालेलुया. हालेलुया. ते काय करू देत नाही, आपल्या अंतकरणामध्ये ते वचन काय करू देत नाही. कशामुळं, कारण अंतकरण कुठं लागलंय, बाहेरच्या गोष्टी. कुठं लागलेलं आहे, त्यापेक्षा पाप, अंधकार, चुकीच्या गोष्टी, याच्याने माणूस काय झालाय, भरून गेला. कशाने भरून गेलाय, चुकीच्या गोष्टी. हालेलुया. हालेलुया. पास्टर वचन वाचते पण माझे काय होत नाही, लक्षातच राहत नाही. वचन काय राहत नाही, पहिले जगातून बाहेर आहे आणि कुठं आहे, देवाच्या. दिवसभर मोबाईल पाहत बसशील आणि संध्याकाळी किती मिनिटं वाचशील, 5 मिनिटं. किती मिनिटं, आणि काय म्हणशील, पास्टर हे वचन कुठं जात नाही, जाणार आहे का, जाणार आहे का. कारण अंतकरण एवढं भरून गेलंय कशाने, जगातल्या. आणि त्या वचनाला कुठंतरी ऍडजस्ट करणं चालू आहे, टाकणं चालू आहे, कुठंतरी काय करणं चालू आहे. त्याला आहे का कुठं जागा टाकायला जायला, आहे का जागा. पास्टर मी एवढं वचन वाचते ना, एवढं वचन वाचते, पण ते काय होत, घुसतच नाही मध्ये. कसं घुसत, त्याला घुसण्यासाठी अगोदर काय करणं आहे, आणि कशी जागा तयार करायची, सुपीक. कशी जागा, त्याच्यावर सगळे लोक चाललेत.
कोणी पण येतंय चाललंय त्या अंतःकरणातून, कोणी पण येतंय चाललंय त्या अंतःकरणातून. ती जागा कशी झाली? वाटेसारखी कडक. काही पण आलं टाकलं, काही पण आलं, रील्स टाकली, पिक्चर टाकला, मालिका टाकली, बहिणीच्या गॉसिप टाकल्या, भावाच्या गॉसिप टाकल्या, सासूरवाडीच्या गॉसिप टाकल्या. सगळं कुठं चालू आहे? सगळे त्या वाटेवरून चाललेत, असे तुळत चाललेत वाटेला. आणि मग काय, संध्याकाळ झाली, पहिला टाइम भेटलाय, भावाला टाइम भेटलाय, आता काय करणार आहे? वचन वाचून बघतो. झोप पण लागली, पण काय करायचंय? पास्टर म्हणलेले काय करायचंय? पास्टरले मानतात, जीव तोडू तोडू सांगतात काय, मग डोळे लागू राहिले तरी पण बरं वचन पण वाचणं चालू आहे आणि विचार पण दुसरीकडे चालू आहे. आणि काय चालू आहे? झालं, एक पेज झालं. आज मी काय केलंय? आणि वचन कुठं गेलं नाही? आणि वचन अंतःकरण काय झालंय? काय झालंय? काही काहीतरी असे बहादर असे झोपा लागतं तरी पण काही काहीतरी असे झोप लागत नाही म्हणून काय वाचते मी? मला रात्री झोपच लागत नाही मास्टर, मग मी काय करते? बायबल घेते आणि शांत झोप लागत जाते. वचनच चाललं नाही म्हणते. ते फक्त काय झालं, एक जरिया काय करण्याचा? झोप लागण्याचा. काय लागण्याचा? हालेलुया. म्हणून सगळ्यात पहिले आपल्या अंतःकरणाला शुद्ध करायचं. काय करायचंय? कोणत्याही गोष्टी पुढे जाऊ द्यायच्या नाही. हालेलुया. जेवढे जास्त कनेक्शन्स पासून दूर राहा, जेवढ्या जास्त बडबडी पासून, जेवढ्या जास्त बोलण्यापासून, जेवढ्या जास्त लोकांच्या कनेक्शन पासून काय राहा? दूर राहा. आणि एकांतात वेळ घालत राहा. कशामध्ये? कसा? आणि मग वचन विश्वास धरून की मी आज जे वचन वाचणार आहे ते वचन माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे? जाणार आहे. आणि ज्या कामासाठी ते पाठवलंय ते काम पूर्ण केल्याशिवाय ते काय होणार नाही. हालेलुया. काहीतरी मला जाणून घ्यायचं या वचनातून, काहीतरी मला काय करायचंय? आणि त्यावेळेस जे वचन वाचणार आहे ना, ते वचन पुढे जाणार आहे. पुढे जाणार आहे. सैतान तुमच्या वचनाला काय करणार नाही? हालेलुया. पहिले लोक आहेत. दुसरं काय सांगितलंय? तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. हालेलुया. आता दुसऱ्या लेवलचे लोक कसे आहेत? वचन कुठं टाकलेलं आहे? खडकाळ जमिनीमध्ये. कुठं टाकलेलं आहे? कुठं टाकलेलं आहे? ते रेग्युलर येतील चर्च मध्ये, रेग्युलर येतील प्रार्थनेमध्ये, वचन पण काय करतील? असं ऐकतील, वा वा काय भारी सांगताय पास्टर, काय सांगताय? मान हलून हलून चाललंय. हा पास्टर काय करताय? वचन खूप छान सांगताय. त्याला होकार पण देणं चालू आहे. आणि वचन कुठं चाललंय? मध्ये. कुठं चाललंय? पण त्या वचनाला काय नाहीये? मूळ नाही. काय नाहीये? मूळ नाही. याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये? त्या वचनामध्ये तुम्हाला माहितीये की त्यांच्यामध्ये समर्पित होण्याची काय नाहीये? भावना नाही. काय नाहीये? काय होण्याची? समर्पित होणं म्हणजे काय तुम्हाला माहितीये? मी जर वचन ऐकलंय ना, हे वचन जर ऐकलंय ना, तर हे असंच आहे. मी स्वतःला या वचनाच्या पूर्ण अधीनतेमध्ये काय करते? जाते. आणि मी काय होते? स्थिर होते. मी काय होते? हालेलुया. वचन पडलंय खडकावर, त्याला काही नाही खाली, मूळच नाही. खाली काय नाही. बी किती जणांनी बघितलंय? बी ज्या वेळेस बघतो आपण, बीच्या खाली अगोदर मूळ येतं का वरती कोंब येतो? काय येतं अगोदर? काय येतं अगोदर? मूळ. अगोदर काय येतं? जर तुम्ही वचन मध्ये घेतलंय आणि तुम्ही काय केलं नाही? त्या वचनामध्ये स्थिरच नाहीये. त्या वचनामध्ये काय नाहीये? आणि समर्पित नाहीये त्या वचनामध्ये की मी जे वचन वाचलंय, वचनामध्ये दिलंय, येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय? आणि मी जसं वचन वाचलंय मी त्याच्यामध्ये काय? मी काय? खूप लोक वचन वाचतात पण त्यामध्ये काय नाही,
म्हणून ते वचन आहे ना ते मूळ पकडू शकत नाही. काय पकडू शकत नाही? म्हणून उन्हाचा पारा येतो आणि त्या मुळाला काय करतो? सुकून टाकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही ज्या ज्या वचन वाचणार आहे ना, तुम्हाला त्या वचनामध्ये काय व्हायचंय? स्थिर व्हायचंय. काय व्हायचंय? स्वतःला त्या वचनामध्ये एकदम खोल घेऊन जायचंय. कशामध्ये घेऊन जायचंय? तुम्ही जे जे वचन वाचता का त्याच्यामध्ये तुम्ही काय झाले पाहिजे? मुळावलेले झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? म्हणजे एक वचन वाचताय ना, कंटिन्युअस वाचत राहा. ते काय करत राहा? ते एवढं जाईन मध्ये, एवढं मध्ये जाईन, ते मध्ये जड पकडायला लागेल. म्हणजे काय? मूळ जे आहेत ना ते त्याच्या मुळाला पसरवायला लागेल. काय करायला लागेल? आणि कधी होतं हे असं नाही, मी बायबल आता वाचलंय. किती जणांचे बायबल 4-5 वेळेस वाचणं झालं? बरं, एक बायबल 4-5 वेळेस वाचणं झालं. किती जण आहेत असे? बस किती वर्ष झाले सगळ्याला प्रभू मध्ये येऊन? किती वर्ष झाले सगळ्याला प्रभू मध्ये येऊन? 1 वर्ष किती जणाला झालेलं आहे? 2 वर्ष किती जणाला झालंय? जर तुम्ही एक बायबल पूर्ण अजून वाचणं नाही झालंय तुमचं, पूर्ण अजून काय झालं नाही, म्हणजे तुम्ही अजून काय करत नाहीये? मूळ पकडत नाही. त्याच्यामध्ये अजून काय आलं नाही? डीप मध्ये तुम्हाला राहुल्या जायचंय. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलंय? जे परमेश्वराच्या अंगणामध्ये काय झालेले? रवलेले, ते त्याच्या घरामध्ये काय होतील? समृद्धीला प्राप्त करतील. कशाला प्राप्त करतील? तुमचे जे मुळ आहेत ना परमेश्वराच्या घरामध्ये, देवाच्या वचनामध्ये एवढे पसरलेले असले पाहिजे की ते वचन वाचून 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 एवढं मध्ये गेलं पाहिजे की तुम्हाला कधी जरी उठवलं, तुम्ही ज्या प्रार्थना करताना तुमच्या प्रार्थनेमध्ये सगळ्यात जास्त तुम्ही कशाचा उपयोग करायला लागता? देवाच्या. कशाचा? कधी? ज्यावेळेस ते वचन पुढे जाणार आहे, मुळावलेलं होणार आहे. काय होणार आहे? पण अजून आपलं काय झालं नाही, अजून एकदा पण बायबल वाचलं काय नाही झालं. या 2025 मध्ये निर्णय करा, कमीत कमी हे बायबल मी 2 वेळेस तरी वर्षातून 2 वेळेस वाचून पूर्ण कंप्लीट करा. हालेलुया. किती? किती? 2 वेळेस. हालेलुया. या पद्धतीनं बायबल वाचण्याचं काय करा? निर्णय करा. बाकीचे सगळे निर्णय करतो या 2025 मध्ये मला हे घ्यायचंच आहे, मला हे करायचंच आहे, मला असं करायचंच आहे, मला तसंच करायचंय. पण निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या 2025 वर्षामध्ये, पूर्ण वर्षामध्ये कमीत कमी एकदा तरी पूर्ण कंप्लीट आणि दुसऱ्यांदा परत बायबल पूर्ण काय करायचंय. आणि मग त्याच्यानंतर येऊन मला म्हणा की पास्टर मला बायबल काय होत नाही, समजत नाही. मग तेव्हा मी तुम्हाला सांगेल बायबल कसं तुम्हाला समजून सांगायचं. हालेलुया. बायबल समजत का बरं नाहीये? कारण बायबल अजून एकदा पण काय झालं नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल मधले वचन जरी काढायचे म्हणले सगळे पाणी इकडे तिकडे होऊन जात. जा इतिहासाच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय काढा, सगळे लगेच इकडे इकडे जाऊ का, इकडे जाऊ, इकडे जाऊ का, तिकडे आहे का पुस्तक, कुठे आहे ते पुस्तक. हालेलुया. आणि काय पाहिजे आपल्याला? आशीर्वाद. काय पाहिजे? पास्टर मला काय पाहिजे? काय पाहिजे? हालेलुया. आशीर्वाद याच्याशिवाय नाही भेटणार. याच्याशिवाय फळ तुमच्या जीवनामध्ये, याच्याशिवाय फळ हे आणण्यासाठी खूप काय महत्वाचं. पुढे आपण बघतो की वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच काय होता? अडखळता. कशामुळे? 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 कोणाच लक्ष नाही. वचनामुळे ज्यावेळेस संकट येतात, छळ होतो, सगळ्यात पहिल्या लाईनीमध्ये पळून जाणारे लोक राहतात. हालेलुया, हालेलुया. जे कशामध्ये नाही राहिलेले? देवाच्या वचनामध्ये मुळावले. कशामध्ये? देवाच्या वचनामध्ये काही नाहीये, स्थिर नाहीये. कशामध्ये नाहीये? देवाच्या वचनामध्ये काही नाहीये. जरा संकट आले, चालले इकडे हो, जरा संकट आले. जगामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही येशू मध्ये जर राहिले ना जास्त संकट येतील.
आणि येशूच्या बाहेर जरी गेले ना त्याच्यापेक्षा पण जास्त संकट येतील. हालेलुया. असं नाही चर्च मध्ये आले म्हणून आता इथून पुढे कधीच संकट येणार नाही, उलट जास्त संकट येतील. उलट काय येतील? पण त्या संकटामध्ये तुमचं घर खडकावर बांधलेलं आहे म्हणून ते कधीच काय होणार नाही. आणि तो खडक म्हणजे कोण आहे? हालेलुया. म्हणजे या संकटामध्ये तुमच्या बरोबर कोण उभं राहणार आहे? येशू. म्हणून त्या संकटात तुम्हाला काहीच काय होणार नाही. आणि जर जगामध्ये राहिले ना तर ते जगातले घर जे ते कशावर बांधलेलं आहे? मातीवर. कशावर बांधलंय? असा वारा येईल आणि ते काय होऊन जाईल? वाहून जाईल आणि परत ते कधीच उठून उभा राहू शकणार नाही. हालेलुया. बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय नीतिमान 7 वेळेस पडतील पण ते सपशेल पडणार नाही. देव परत त्यांना काय करेल? पण दुर्जन भुष्यासारखे काय होऊन जातील? दुर्जन कशासारखे उडून जातील? जे दिसतंय का दुर्जन जे पाप करत आहे, जे चुकीचं वागत आहे, तुम्ही बघत आहे त्यांना, ते कशासारखे उडून जातील? दिसणार पण नाही कुठं उडून गेले. हालेलुया. 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 म्हणून कशाला इम्पॉर्टंट द्यायचं? देवाच्या कशाला इम्पॉर्टंट द्यायचंय? वचनामध्ये कसं बनायचंय? मुळावलेलं. एक वचन कमीत कमी 100 वेळेस वाचा, काय हरकत नाही. कोणी विचारणार की तुम्हाला तुम्ही 100 वेळेस का बरं वाचलं, 1000 वेळेस का बरं वाचलं? कोणी म्हणणार आहे का? उलट चांगलं जास्त वेळेस वाचलं तर कोणी काय तुम्हाला कशाला वाचलं असं म्हणणार आहे का? जेवढं वाचणार आहेत ना त्याच्यावर तेवढं तुम्ही काय करणार आहे? मनन करणार आहे. काय करणार आहे? आणि ते कुठं जाणार आहे? आणि ते काय करणार आहे? मुळांना काय कसला नाही. हालेलुया. पुढं सांगितलंय काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टीचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटून टाकतात. काटेरी झुडपामधले कोणते? की काही बी कुठं पडलं? काटेरी झुडपामध्ये. कुठं पडलं? आणि काटेरी झुडपामध्ये पडलेले हे आहेत की ते काय करतात तुम्हाला माहितीये? वचन ऐकून घेतात. वचन काय करता? पण पुढे असं होतं की प्रपंचाची चिंता. कशाची चिंता? घर कसं चालवावं, घरामध्ये हे नाही, घरामध्ये ते नाहीये. काय वचन वाचल्याने येशू आपल्याला आणून देणार आहे का? काय म्हणता? वचन वाचल्याने येशू आणून देणार आहे का? तर मी तुम्हाला सांगतो, हो, येशू तुम्हाला आणून देईल. आमेन. हालेलुया. जर तुम्ही कशावर डिपेंड आहे? देवाच्या. कुठूनही आज्ञा करा, कोणालाही आज्ञा करा. प्रपंचाची चिंता करू नका. ती कोणाच्या हातामध्ये द्या? यांना फॅमिली नव्हती, पेत्राला फॅमिली नव्हती, या बाकीच्या लोकांना फॅमिली नव्हत्या, तरी त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सोडून परमेश्वराची काय केली? हालेलुया. 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 जो व्यक्ती या चिंतेमध्ये अडकलाय, कशामध्ये? प्रपंचाची चिंता. पुढे काय सांगितलंय? द्रव्याचा मोह. कशाचा मोह? कशाचा मोह? आहे अजून पाहिजे आहे, पण काय आहे? तर मी तुम्हाला सांगतो, जे वचनामध्ये ना ते कधीच या गोष्टीची काय करत नाही, आशा करत नाही की मला अजून खूप काय पाहिजे. हालेलुया. काय सांगितलंय? प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टीचा लोभ ही त्याच्यामध्ये शिरून वचनाची वाढ काय करता? खुंटून टाकता. नवीन नवीन लोक येतात प्रभूमध्ये, लय आयुष्य असतात, सगळ्या गोष्टी करता, सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण अचानक काय व्हायला लागतं? काय व्हायला लागतं? जॉब कमी झाला, पैशाच्या सगळीकडून समस्या यायला लागल्या, मग काय व्हायला लागतं? देवापासून. हालेलुया. हालेलुया. आपण एक वचन बघू. आपण याच करूया. तीमोथेचं पत्र, तीमोथेचं पहिलं पत्र, तीमोथेचं पहिलं पत्र, आणि आपण यावेळेस वाचणार आहोत 6वा अध्याय, आणि यावेळेस वाचणार आहोत
6वं वचन वाचूया. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. काय सांगितलंय? चित्त समाधानासह. कोणत्या समाधानासह? चित्त. काय शब्द आलाय? चित्त. काय आलाय? चित्त. चित्त म्हणजे काय? अंतःकरण. काय काय इथं काय सांगितलंय? चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच काय आहे? लाभ भक्ती हा तर काय मोठा? लाभ. काय लाभ. काय लाभ. कोण भक्ती. कोण? भक्ती. म्हणजे तुम्ही ज्या प्रभूच्या सेवेमध्ये ती तुमच्या चित्त समाधानासह ती काय खूप मोठा लाभ आहे. आणि पुढे काय सांगितलं तुम्हाला माहितीये? पुढे वाचव. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. काय सांगितलंय? आपण जगामध्ये काही आणलं आणि काही इथून काय करता येत नाही. का कोण नेलंय? किती जण नेलंय सांगा बरं? कोण नेलंय का? कोणी आणलंय का? इथून घेऊन जाता येतं का? सगळ्याला माहिती नाही गोष्ट. मग आपल्या अंतःकरणामध्ये काय असणं गरजेचं आहे? समाधान. काय असणं गरजेचं आहे? काय असणं गरजेचं आहे? मॉडर्न बोला. काय असणं गरजेचं आहे? आपल्या अंतःकरणामध्ये समाधान असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये देवाने ठेवलंय ना त्यामध्ये संतुष्ट असणं खूप काय आहे. जर तुम्ही पुढं वचन काय सांगितलंय? आपण काही आणलं नाही आणि आपल्याला काही काय करता येत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही वचन वाचता, जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम येतात, तुम्हाला सेवेला जायचंय पण तुमच्याकडे प्रपंचाची चिंता लागली, द्रव्याचा मोह लागलाय, लोभ आलाय, हे वचन काढायचं. टिकमार करून घ्या हे वचन. हे काय करून घ्या? वचन काढायचं आणि मोठ्याने वाचायचं. काय? या जगात आपण काही आणलं नाही आणि या जगातून आपल्याला काही काय करता येत नाही. फक्त आपल्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? काय असणं गरजेचं आहे? आणि पुढे काय सांगितलं तुम्हाला माहितीये? पुढे वचन वाचा ब्रदर. परंतु आपण आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. आपल्याला काय असणं? खायला भेटतंय ना? किती जणांना भेटतंय? सगळ्याला भेटतंय. अन्न वस्त्रासह काय सांगितलंय? अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात काय असावे? तेवढ्यात आपण काय असलो पाहिजे? भेटतंय सगळ्याला. कोणाला नाही कपडे? हालेलुया. कोणाला अन्न नाही खायला असं कोणी आहे का? सगळ्याला काय भेटतंय? खायला भेटतंय आणि सगळ्याला घालायला काय मिळतंय? त्याच्यामध्ये आपण काय असलो पाहिजे? तृप्त असलो पाहिजे. काय असलो पाहिजे? पण पुढे काय सांगितलंय? परंतु जे धनवान उपातात, जे काय उपाता? काय व्हायचंय मला? मला काय व्हायचंय? जे धनवान उपातात ते पाहतात ते परीक्षेत कशामध्ये पडतात? आज लोक परीक्षेत पडण्यामागचं कारण काय आहे? त्यांना काय व्हायचंय? वचनाच्या द्वारे पण तुम्ही काय होणार आहे? वचनाच्या द्वारे तुम्ही काय होणार आहे? पण तुमची परीक्षा नाही होणार. काय होणार नाही? तुम्ही पाशात नाही पडणार. कशात नाही पडणार? ते धन तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टी न करता परमेश्वर तुम्हाला इझी वे मध्ये ते धन तुम्हाला काय करेल? देईल. पण जे तुम्हाला स्वतःच्या बळावर धनवान बनायचं. कशाच्या बळावर? माझं वय 28 वर्ष 25 वर्ष, मला काम करायचंय, मला एवढ्या गोष्टी करायच्यात, मला तेवढ्या गोष्टी करायच्यात, मला हे सांभाळायचंय, मला असा जॉब असला पाहिजे, मला असं एवढं पॅकेज असलं पाहिजे, मला या पॅकेज साठी एवढ्या गोष्टी करायच्यात, मला तसं असलं पाहिजे, मी हा बिझनेस नाही म्हणजे अजून तो बिझनेस करून बघतो, मी असं नाही मी अजून तसं करून बघतो, मी हा जॉब नाही अजून 12 घंटे नाही 18 घंटे जॉब करून बघतो. हे काय झालंय की तुम्हाला काय करायचंय? काय व्हायचंय? आणि पुढे काय सांगितलंय? जे धनवान उभारतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कशामध्ये सापडतात? पहिले एक एक शब्द बोला. पहिले काय? परीक्षेत. बोला. परीक्षेत. पहिले परीक्षेत, पाशात, माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कशामध्ये सापडतात? 3 वासना आहेत. किती वासना आहेत? किती वासना आहेत? पहिली वासना कोणती?
दुसरी तीन आणि तिसरी किती वासना आहे? किती वासना आहे? सगळे लोक या वासनांच्या मागे लागले. ज्यांना ज्यांना वाटतंय हे व्हायचंय ते व्हायचंय, या तीन गोष्टींमध्ये अडकले. पहिली कोणती? डोळ्याची वासना. कशाची वासना? यांनी काय घेतली? गाडी घेतली. आपल्याला पण काय पाहिजे? घ्या ना गाडी. काय घ्यायची आपल्याला? त्यांनी काय घेतली? काय घेतली त्यांनी? आपल्याला पण काय घ्यायची? तिकडे जीव का देणं व्हायना, पण काय घ्या? EMI चे हप्ते किती का असताना भरा, पण काय घ्या? काय घ्यायची आपल्याला? कारण शेजारच्या काकून काय घेतली? आपल्याला पण काय घ्यायची? समोरच्यांनी पण फाशी घेऊन ते EMI ले मोठे केले, तर त्यांनी काय घेतली? तुम्हाला पण आता काय करायचंय? हालेलुया. डोळ्याची काय? डोळ्याची काय? त्यांनी 2 BHK बंगला घेतलाय. काय घेतलाय? आपल्याला तर अजून साधं पत्राचं पण काय नाहीये. हालेलुया. ही काय? डोळ्याची. नंतर काय? शरीराची वासना, देहाची वासना. कोणती वासना? देह म्हणतो चांगलं खायला पाहिजे. कसं पाहिजे? दररोज काय असलं पाहिजे? दुसरं आम्हाला काय होत नाही, चालत नाही. कशामुळं? ते कशाचे गुलाम आहेत? शरीराचे. चांगले कपडे पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, सगळ्यात चांगलं झोपायला चांगल्या गोष्टी पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे. कोणाला पाहिजे ते? आत्म्याला गोष्टीची गरज नाही. कारण आपण कशाचे गुलाम झालो? जो आत्मिक व्यक्ती का त्याला तुम्ही खडकावर जरी झोप घाला ते तिथं पण झोपून घे. हालेलुया. हालेलुया. जो आत्मिक व्यक्ती का त्याला खडकावर टीबी जोश किती जण माहिती आहे? टीबी जोश अंकुर नरोला पास्टरांचे स्पिरिच्युअल फादर आहे. 40 दिवस ते येशू सारखे डायरेक्ट अरण्यामध्ये जात होते. किती दिवस? तिथं राहत होते त्या अरण्यामध्ये, खडकावर झोपत होते. फक्त त्यांच्या सोबत करायचं प्यायला पाणी, दुसरं काही सोबत राहत नव्हतं. एक ड्रेस घालायचे. किती दिवस जायचे तिथं? त्या खडकावर ते काय करायचे? राहायचे. डोंगरावर राहायचे ते 40 दिवस. याला म्हणतात काय? आत्मिक. हालेलुया. त्यांचा परमेश्वराने खूप महान रीते उपयोग केलेला आहे. टीबी जोशुआचा. हालेलुया. हालेलुया. हे कशाच्या वासना आहेत? या शरीराची. आणि नंतर दुसरी काय? संसाराविषयीची. कशाविषयीची खुशारकी? आमच्याकडं पहिले कोणी आलं घरी, चला आमच्या घरी चला, हे पा हे घेतलंय, ते घेतलंय, असं घेतलंय, आमचा चिंट्या आता हे झालाय, आमचा पिंट्या पण ते झालाय, तो पण कलेक्टर झालाय, हे पण डेप्युटी कलेक्टर झालेत. हे काय? स्वतःची काय करणं फक्त. तिन्ही गोष्टीमुळं ते बी कोणतं आहे? जे कशामध्ये पडलेलं आहे? त्याची काय होत नाहीये? काय होत नाहीये? आणि ते काय घेऊन येत नाहीये? हालेलुया. 3 प्रकारच्या गोष्टीमध्ये लोक अडकले. पहिले कशावर? वाटेवर पडले. कशावर पडलेलं? त्यांचे अंतःकरण कसे झाले? दगडासारखे. दुसरं कशावर पडलेले? खडकावर. त्याला काही नाही खाली. जरा संकट आले, जरा अडचणी आले, जरा दुःख आले, लगेच पळून जातील. लगेच काय होतात? याला बंदूक घेऊन जर कोणी आलं म्हणलं जे जे ईश्वर विश्वास ठेवतो त्याला गोळी मारू आम्ही. चर्च खाली. चर्च काय म्हणते? खाली. मारायला रिकामे येडे झाले का आपण? एवढ्या लांबून आलो, पास्टर ते पाहून घेतील, चला आपण. सकाळी चर्च मध्ये हे टाकायचं असतं, सगळं करायचं असतं. कोणीच नसतं. पास्टर आणि त्यांचे ब्रदर दोघच जण काय करतात? मग लहाने पास्टर म्हणतात काय यार आपण हे करतो. मग तुम्हाला माहितीये देव काय म्हणतो? ही सेवा आहे. ही काय आहे? आपण करतोय ना, याचे आशीर्वाद कोण देणार आहे? हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्हाला माहिती ज्या छळ होणार आहे, काय होणार आहे? आणि ज्यावेळेस त्रास होणार आहे, पळून जायच्या लाईनीमध्ये जे पहिले आहेत का ते सगळ्यात पुढे दिसतील. काय करायला? हालेलुया. आम्ही नाही ओळखत, विक्की पास्टर कोणी आम्ही नाही ओळखत, आम्हाला माहिती नाही. हालेलुया. अशी नाही करणार. आपली मंडळी चांगली. हालेलुया. आपल्या मंडळीच्या डोळ्यात जोरात टाळ्या वाजते. आपण काय? आत्मिक लोक. कसे लोक आहे? आणि आपलं बी खडकावर नाही पडलेलं. आपलं बी कुठं पडलेलं आहे? सुपीक जमीन. आपली जमीन कशी आहे? किती जरी छळ झाला ना, लगेच असे सगळे तयार होतील मारायला. आम्ही तयारी मारायला.
कारण आम्ही कुठं जायचंय आम्हाला स्वर्गात. कारण आम्ही ऑलरेडीच काय झालेलो आहे, मेलेलो. मेलेलो आहे. हे काय मारणार आहेत आम्हाला? हालेलुया. हालेलुया. ऑलरेडी जे येशूसाठी मेलेले आहेत त्यांना हे लोक काय करणार आहेत? मारणार. मेलेले ना सगळे. बाप्तिस्मा ज्यावेळेस झाला तेव्हा आपला जुना मनुष्य आपण काय केलं? क्रूस खांबावर मारणार. आणि आता जगत येते आपल्या ठाई. कोण जगत आहे? ख्रिस्त. येशू ख्रिस्त जगत. कोण जगत आहे? येशू ख्रिस्ताला औषध लय मोठे चांगले चांगले कपडे असले पाहिजे, लय चांगल्या चांगल्या खायला गोष्टी असल्या पाहिजे, असं काही होतं का? तुम्ही ज्याच्यात आहे ना त्याच्यात तुम्हाला काय राहायचंय? हालेलुया. आणि तिसरी जी गोष्ट आहे आपण बघतो इथं तर सांगितलंय, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. द्रव्याचा जो मोह लागलेला आहे, काय लागलेला? पैशाचा जो मोह आहे ना, तो सगळ्यात वाईट गोष्टींचं काय आहे? इथं काय सांगितलेलं आहे? मूळ आहे. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून काय झाले? विश्वासापासून काय झाले? जे लोक पैशाच्या अधीनतेमध्ये गेले त्यांच्या सेवा, त्यांच्या मिनिस्ट्र्या, त्यांच्या गोष्टी काय झाल्या? बंद झाल्या. कारण त्यांनी काय केलं? कशाच्या मागे लागले? कशाच्या मागे लागले? हालेलुया. पैसा फक्त एक टूल आहे. पैसा फक्त देवाने दिलेलं एक साधन आहे त्याच्या उपयोगात आणण्यासाठी. हे नाही की पैसा सगळंच काही आहे माझ्यासाठी. पैसा नसला की लगेच काय होऊन जाते? घरामध्ये पैसे आहेत ना, घरामध्ये एकदम चांगला आवाज येणार. कशाचा आवाज येणार आहे? काय दिवाळी चालू आहे? काय चालू आहे? काय चालू आहे? काय घरामध्ये? सगळीकडे असे गोडी गुलाबीनं सगळ्या गोष्टी चालू आहे. काय घरामध्ये? जसा पैसा कमी व्हायला लागला तर घरामधून काय यायला लागते? भांडणाचे आवाज. कशाचा आवाज यायला लागते? तुझ्यामुळं गेला इकडे पैसा खर्च, तिकडे तुझ्यामुळं गेला, असं झालं तसं झालं. आणि अगोदर हालेलुया. म्हणजे प्रियांनो, द्रव्याच्या मोहाच्या माग लागून आपण विश्वासापासून काय झालं नाही पाहिजे? हालेलुया. कारण सगळ्या गोष्टीचं मूळ जे आहे ना ते काय आहे? पैसा. काय आहे? जेवढा आहे ना त्याच्यात तुम्ही काय असा संतुष्ट. आणि जर नाही आहे ना तर परमेश्वर देणार आहे त्याच्यासाठी पण काय करा? धीर धरा. काय धरा? तर प्रत्येक परिस्थिती तशी कधीच राहत नाही. प्रत्येक परिस्थिती काय झाली? बदललेली. हालेलुया. पण त्याच्यामध्ये तुम्हाला निरंतर उभा राहून काय करत राहायची? परमेश्वर कुठून पण तुम्हाला त्या गोष्टी काय करणार आहे? दादा मी साक्ष काय सांगितले? देव असं करत असतो ना की तो सगळे मार्ग मोकळे करत असतो. हालेलुया. तो असं नाही तुम्हाला एकदम फास्ट देईल. एकदम काय देईल? हालेलुया. जर फास्ट आलं तर ते फास्ट तुमच्या पुढून काय होणार आहे? पण तो जर तुम्हाला हळूहळू देते तर तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करते? घडवते. हालेलुया. हालेलुया. पुढे सांगितलं त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदाने भोसकून घेतले आहे. जे लोक कशाच्या मागे लागलेले? पैशाच्या मागे लागले, मोहाच्या मागे लागले, द्रव्याच्या मोहाच्या मागे लागले, अनेक गोष्टीच्या मोहाच्या मागे लागले. त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे? भोसकून घेतलं आणि त्यांचं काय झालेलं आहे? काय झालंय? म्हणून मी काय सांगितलंय, जेव्हा जेव्हा वाटन ना काही नाही आपल्याकडं लय टेन्शन आलंय, हे वचन खोला आणि या वचनाला काय करा? तेव्हा कळन की जे आपल्याकडं आहे ना त्याच्यामध्ये आपण खूप काय आहे. कारण आपण काही आणलं नाही आणि काही आपण काय करणार नाही. नेणार आहे कोणी? आणि जर नेणार असले तर मग करा. काय करायचंय ते चालू दे तुमचं जे चाललंय ते. हालेलुया. पुढे काय सांगितलं? चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. हालेलुया. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन काय करता? ऐकून घेतात. ते वचन काय करता? आणि वचन स्वीकारता. ते वचन काय करता? म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणाची भूमी एकदम काय राहणार आहे? सुपीक राहणार आहे. काय राहणार आहे? वचन कुठं जाणार आहे? आणि ते काय करता? तुम्ही त्या वचनाला काय करता? मध्ये घेता. काय करता? म्हणजे त्या वचनाला काय करता? स्वीकारता. असं नाही म्हणत बायबल वाचायचं आणि हे वचन तुमच्यासाठी हे सांगत आहे. वचन तुमच्या यांच्यासाठी कोणासाठी नसतं सांगत. जे वचन वाचतोय का त्याच्यासाठी ते वचन सांगत आहे. कोणासाठी सांगत आहे? हालेलुया. नाही तर काही लोक असतात ना
इकडे या बाई, इकडे बसा, मी तुमच्यासाठी वचन काढते. आज काय वचन आलं तसं हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हे सगळ्या काय आहे? तुम्ही बघितलं असेल खूप ठिकाणी असं होतं काय तुमच्यासाठी काय करते तसं काहीच नाही. जे वचन तुम्ही एकांतात जाऊन काय करणार आहे वाचणार आहे. प्रत्येक वचन कोणासाठी? आणि ते ऐकायचंय आणि त्याला काय करायचंय. नाही तर मग काही वाद दर असे पण असतात चर्चमध्ये, वचन ऐकता पास्टर नाही का तुम्हाला बोलत होते आज, कोणाला बोलत होते? वचन नाही का तुमच्यावरच होतं आज, कोणावर होतं? वचन तुमच्यावर याच्यावर त्याच्यावर कोणावर नसतं. वचन कोणासाठी असतं? वैयक्तिक मी जरी सांगत आहे तरी ते वचन माझ्यावर सुद्धा आहे. कारण ते वचन कोणासाठी? ते जे वचन त्याला काय करत आहे? ऐकत आहे. काय करत आहे? ज्याच्या कानावरती आहे का मग ते काय करत राहणार आहे? फक्त वचन ऐकणं काय करून देते त्यांच्या जीवनामध्ये काय होऊ शकणार नाही. हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. हे जे वचन आहे माझ्यासाठी, कोणासाठी? आणि याच्यातून मला काय करायचंय? स्वीकारायचं. या वचनाला काय करायचंय? ज्या स्वीकारतो का ते वचन डीप मध्ये पेरलं जातं. मुळ त्याचे काय होता? पसरता वरती ते वाढायला लागतं आणि ते काय घेऊन यायला लागतं? काय घेऊन यायला लागतं? आणि फळ कसं येतं? 30 पट 60 पट आणि हालेलुया. आज फळ का बरं येत नाहीये? कारण या 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण चालत नाही. हालेलुया. कशावर चालत आहे? वाटेवर पडलेलं बी, खडकामध्ये पडलेलं बी आणि कशामध्ये पडलेलं? या तिन्ही पैकी आपण कशामध्ये? हे स्वतःला पहिले काय करायचंय? पार करायचं. हालेलुया. आणि मग जे वचन दररोज ऐकत आहे किंवा जे दररोज वचन वाचणार आहे त्याला पहिले ऐकून किंवा वाचून त्याला काय करायचंय? काय करायचंय? बायबल मधले प्रत्येक वचन परमेश्वर माझ्यासोबत बोलते आणि त्याची इच्छा आहे की मी काय करावं? बदलावं. मी काय करावं? हालेलुया. ज्या वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतः बदलणार आहे ना ऑटोमॅटिक सगळे काय होऊन जाणार आहे. पण आपलं काय चालू आहे? कोणाला बदलायचं? बाकीच्या. कोणाला बदलायचं चाललंय? तुम्ही बदला अगोदर. कोण बदला? बायको नवऱ्याला म्हणजे तुम्ही अगोदर काय करा आणि बायको नवऱ्याला म्हणजे तुम्ही बदला आणि नवरा कोणाला म्हणतोय? बायको. तू काय कर? तू बदल. आणि कोणीच बदलायला तयार नाही. कोणीच काय तयार नाहीये. म्हणून वैयक्तिक पहिले स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्या की मला बदलायचंय. मला काय करायचंय? हे वचन माझ्यासाठी आहे. मी ऐकत आहे आणि मी याला काय करत आहे? स्वीकारत आहे. मग हे माझ्यामध्ये काय करणार आहे? जाणार. हालेलुया. आणि ते कशाला घेऊन येणार आहे? हालेलुया. देव कशाची अपेक्षा करते लोकांकडून? नाही तर मग कोणासारखी गत होईल आपली? अंजिराच्या झाडासारखी. कोणासारखी? परमेश्वर येईल आपल्या समोर आणि तो अपेक्षा करत आहे की तुम्ही काहीतरी त्याला काय देताल. आणि आपण आपल्याकडे काय नाहीये? काय नाहीये. कारण आपण येतोय चर्चला, ऐकतोय, घरी जातोय आणि जे चालू आहे ते मोबाईल चालूच आहे, बोलणं चालूच आहे, ऐकणं चालूच आहे. सगळं अंतःकरणामध्ये घेणं जसं आहे तसं. किती वर्षापासून जातो आम्ही चर्चला? झाले आम्हाला 5 ते 10 वर्ष झाले. किती वर्षापासून? पास्टर ते सांगू नका आम्हाला. 10 वर्षापासून चर्चला जातो. आमचे पंजे सुद्धा कोण होते? तुमच्यापेक्षा मोठे पास्टर होते. हालेलुया. पण महत्वाचं काय की तुम्ही वचन वाचून त्याला मध्ये घेतलंय. हालेलुया. आणि तुम्ही बदललेत का? आणि तुम्ही कशाला देते? फळांना देते. हालेलुया. हालेलुया. तुम्ही असे किती हजारो वर्ष जरी आले तुमच्यातून काय भेटत नाहीये? तुम्हाला उडून कशात टाकत जाऊ द्या म्हणून यायला पुढे जाऊ द्या. हालेलुया. समजलं? पण आपण काय देणारे बनलो पाहिजे? फळ कशामध्ये? बी मध्ये. कशामध्ये? या पद्धतीने त्या बीला काय करायचं? तुम्हाला त्याची पेरणी करायची त्या पद्धतीने. हालेलुया. म्हणून वचन ज्यावेळेस पण घ्याल ना, वाचाल ना, त्या वचनाला काय करायचंय? या अपेक्षेने घ्यायचंय की मी याच्यातून कशाला प्राप्त करल? कशाला प्राप्त करल? नाही तर फक्त घ्यायचं आणि टाकून द्यायचं पुढे. माहितीये का? फळ येणार आहे का नाही येणार आहे?
हालेलुया. समजलं सगळ्यांना? म्हणून काय इम्पॉर्टंट देवाचं, काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे. किती जण पेरणार आहे, किती जण वचनाला ऐकणार आहे, लक्ष देऊन काय करणार आहे, पहिले ऐका मग कुठं जाणार आहे, आणि मग त्याला काय करायचंय, स्वीकारायचं. नाही तर मग आपलं काय नाहीये, ऐकणंच नाही चालू. आज लोकांमध्ये कॅपॅसिटीच नाही काय करण्याची, काय करण्याची. कोणी काहीतरी सांगत आहे ना, त्याचं तिसरंच काहीतरी चालू असतं. काय चालू असतं, पहिले काय करणारे बनायचं आपल्याला, काय करणारे. मी पण नाही ऐकणारा, मी स्वतः सांगतो मी पण लवकर काय करत नाही. आणि असे कितीतरी लोक आहेत काय करत नाही अगोदर. पण आपल्याला अगोदर काय बनायचंय, काय बनायचंय. किती जण तयारी ऐकणारे म्हणायला. कोणी काही जरी सांगितलं तर पहिले काय करा, ऐका तो काय म्हणतोय, तर नंतर मग बाकीच्या गोष्टी. पण अगोदर काय नाहीये, मला काही सांगू नका, मी जे आहे ना ते मला माहिती, मी चांगलं आहे, तुमचे सांगायचे मला काही नाहीये. कारण कोणी काय करायला तयार नाहीये. न ऐकण्याचा स्वभाव कोणापासून तुम्हाला माहिती आहे, मनापासून आहे. ते कशाने काय झाले, ते असे फुगलेत, ते काय झालेत, कशाने फुगलेत, ते खमीर. कशाने फुगलेत, खमीर. आणि खमीर जे असतं का ते पिठामध्ये थोडं टाकलं का लगेच ते काय होतं. आपण पण काय होतो, माझ्यासारखी प्रार्थना का कोणीच नाही करत, माझ्यासारखं वचन का फुगला लोक काय आले, मग ते काय करायला तयार नाही. ते कोणत्याच पास्टरचं आहे मला जे सांगते का ते कोणाच सांगते, काय करायला नाहीये. पण आपल्याला काय करायचंय, नम्र बनायचंय. अगोदर काय बनायचंय, आणि ऐकणार बनायचं. काय करणार बनायचंय. जर तुम्ही ऐकणारे आणि नम्र बनणार आहे ना, ते तुम्हाला एवढं उंच करणार आहे, एवढं उंच करणार आहे, एवढं उंच करणार, तुम्ही एवढे उंच होणार आहे त्याची सीमा राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोशे एवढा नम्र व्यक्ती होता, एवढा नम्र व्यक्ती होता, देव त्याला डायरेक्ट दर्शन देत होता. मित्राप्रमाणे बोलावं तसं देव समोरासमोर त्याला काय करत होता. कारण तो काय होता, त्याला तर किती घमंड यायला पाहिजे होता. 30 लाख लोकांमध्ये फक्त देव कोणाला बोलतो, मला कोणाला बोलतो फक्त, तुम्हाला कोणालाच काय करत नाही. मी गेलो डोंगरावर तर परमेश्वर बरोबर उतरून येतो आणि तुम्हाला काय करतो, तुम्हाला देतो का, देतो तुम्हाला, देतो का तुम्हाला, कोणाला तरी दर्शन देतो का. काही काही होतं बरं का असे, काय होता, आत्मिकले जास्त होऊन जातं. काय होऊन जातं, लय जास्त आहे, आत्मिकता आहे, पण त्याच्या बरोबर काय येणं गरजेचं आहे, काय येणं गरजेचं आहे. हालेलुया. आता मोशेमध्ये जर किती मोठा घमंड आला पाहिजे होता. हालेलुया. तो तर 30-40 लाख लोकांना लीड करत होता, तरी तो त्या लोकांसाठी जाऊन परमेश्वराकडे काय करायचा, मध्यस्थी करायचा. परमेश्वरा त्यांना मारू नको, त्यांना काय कर, वाचव. आता नाही सुधरतील ते, थांब. आता नाही सुधरतील ते, काय होतील. हालेलुया. याला काय म्हटलेलं आहे, नम्रता. फळ आहे नम्रता. काय आहे नम्रता, काय आहे सहनशीलता, काय आहे प्रीती, काय आहे हे फळ आहेत, आत्म्याचे फळ आहे. आणि ते आपल्यामध्ये येणं खूप काय आहे. आणि जर फळ नाहीये ना, तुम्ही किती मोठे असले तरी परमेश्वर तुम्हाला काय करणार नाही, काय करणार नाही. तो डायरेक्ट म्हणा, तुमची आणि माझी कधीच काय नव्हती. कारण देव कशाची अपेक्षा करत आहे, फळ कुठून येणार आहे, बिया. बी काय करायचं आपल्याला, कुठं पेरायचंय, सुपीक जमीन. कुठं जायचं, कुठं टाकायचं, येणार आहे का ते येणारच आहे. पण ते फळ घेऊन येणार नाही. ते काय घेऊन येणार नाही. हालेलुया. तुमची अपेक्षा आहे की तुमच्या जीवनामध्ये बी फळ घेऊन यावं, तर तुम्हाला योग्य जमिनीवर फळ, तुम्हाला योग्य जमिनीवर बी काय करायचंय. किती जण समजलं, किती जण फळ देणारे बनणारे, काय बनणारे बनायचं आपल्याला, काय देणार बनायचंय. आणि कशाच्या फळामध्ये चालायचंय, आत्म्याच्या. कशामध्ये, प्रीती, सहनशीलता, नम्रता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, विश्वासूपणा, सगळे जे फळ आहेत हे आपल्यामध्ये काय होणं गरजेचं आहे, दिसणं गरजेचं आहे. नाही तर मग किती जरी काही केलं, आपण किती मोठे असलो तरी त्याला काही नाहीये.
समोर सगळ्यांना ओके. या प्रियांना आपण आपले डोळे बंद करूया. परमेश्वराला मागूया त्याची कृपा की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला योग्य फळ देणार बनव की प्रभू आम्ही आमच्या अंतःकरणाला आम्ही तयार करत आहोत. या प्रियांना आपण आपल्या अंतःकरणाला तयार करणार आहोत, आपल्या अंतःकरणाला तयार करणार आहोत, आपले डोळे बंद करणार आहोत, आपले दोन्ही हात उंच करणार आहोत आणि आपण आपल्या अंतःकरणाच्या सगळेजण मुख उघडून प्रार्थना करणार आहे. जशी तुम्ही जसं वचन ऐकलंय त्या पद्धतीने प्रार्थना करणार आहे. प्रभू जे माझं अंतःकरण दगडासारखं कठीण झालं असेल त्याला तू फोड परमेश्वरा, त्याला फोड परमेश्वरा, त्याला तोड परमेश्वरा, त्याला सुपीक जमिनीसारखं बनव परमेश्वरा. ओ प्रभू तुम्हाला मांसमय हृदय दे परमेश्वरा. ओ प्रभूची ओ प्रभू अंधकारामुळे जी काय आमची बुद्धी अंधकारामुळे परमेश्वरा ओ प्रभू जी कठीण झाली असेल प्रभू तू आमच्या अंतःकरणाला फोड परमेश्वरा. ओ प्रभूजी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही गोष्टी टाकू नये तर आम्ही विशेष करून आमच्या अंतःकरणाचं रक्षण करावं प्रभूजी. ओ प्रभू तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. तू जे काय बी आम्हाला दिलेलं तुझ्या वचनाचं आम्ही विश्वासाने पेरावं प्रभूजी. ओ प्रभूजी ते आमच्या जीवनामध्ये मांडत्या फळ घेऊन येण्यासाठी विशेष तुझी कृपा दे प्रभू. माझा विश्वास आहे तिथे ब्लेस करत आहे प्रभूजी, ब्लेस करत आहे परमेश्वर. प्रत्येकाच्या अंतःकरण फोड दे परमेश्वर, मांसमय हृदय देते प्रभू. तुला धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू. आम्हाला अधिक आणि अधिक वचन वाचणारे लोक बनव. आम्ही वेळ अधिक आणि अधिक वेळ तुझ्या वचनामध्ये घालावा, अधिक आणि अधिक वेळ तुझ्या प्रार्थनेमध्ये घालवा प्रभू. आम्ही तुझ्या वचनाच्या द्वारे तुला प्राप्त करणारे लोक बनाव प्रभूजी. तो आम्हाला विशेष करून सहाय्य कर. ज्या प्रत्येक स्पिरिट आम्हाला वचन वाचण्यापासून दूर नेणाऱ्या, आमचं मन लागू न देणाऱ्या, वचनापासून दूर करणाऱ्या प्रत्येक त्या स्पिरिटला मी आउट करत पित्या. तुझा ग्रेस आणि तुझा फेवर माझ्याकडे ब्लेस करत पित्या. मी तुला धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून